तुम्ही कालावधी एक्सप्लेन कराल का की हा कालावधी कधीपासूनचा आहे आणि काही खास कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी हे केलं गेलं आहे का? आणि तिसरा एक महत्वाचा, ज्यांना ऍडव्हान्स दिले गेले त्यांनाच टेंडर दिले आहे का, की त्यातही काही घोळ आहे? हा कालावधी जसं मी म्हटलं हे 12 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 हा कार्यक्रम आटपण्यात आला. अरे हो, आणि एक महत्वाचा मुद्दा माझा मांडायचा राहिला की हे आधी पैसे देऊन टाकले, अग्रिम रक्कम, कच्चा माल घेण्यासाठीची रक्कम 16 मार्चला देऊन टाकली आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रोसेस मी तुम्हाला सांगितला. म्हणजे हे गेडमनी लिहिणं, मग सगळ्यांनी त्यांना पत्रव्यवहार करणं, मग तो जी आर काढायचा नाही की नाही ठरणं, आणि त्याच्यात एक महत्वाचं पत्र असं आहे आणि या 2 पत्रांवर धनंजय मुंडे यांची सही देखील आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात, अधिकारी म्हणतात की आत्ताच्या घटकेला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, त्यामुळे हे टेंडर एक विशेष बाब, ही विशेष बाब जर आपल्याला आठवत असेल, सिंचन घोटाळ्यात सुद्धा प्रत्येक टेंडर विशेष बाब म्हणून दिलं जायचं, तसंच विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे म्हणून हे राबवण्यात यावं. हे कधी केलं गेलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल की हे मे महिन्यात यांच्या सह्या झाल्यात पण पैसे देऊन टाकलेत 16 मार्चला. म्हणजे याला आपण पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणतो. आणि हे पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणजे काय? बॅक डेटेड पत्र काढणं. ते पत्रची तारीख 16 मार्च आहे पण त्याच्यावर सह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या हे मे मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे हे बॅक डेटेड पत्र काढण्यात आलंय, हे याच्यावरनं सरळ सरळ सिद्ध होत आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी जे मी म्हणते की 12 मार्चला पहिला जी आर निघाला आणि 16 मार्चला पैसे देऊन सुद्धा टाकले, ते पण कसे? घाईघाई करून, ऑब्जेक्शन असताना, त्याच्यावर वित्तमंत्र्यांची सही, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही, आणि ते करून ताबडतोब घाईघाईने पैसे डिस्बर्स झालेत. आता कसे झाले ते थेट त्यांच्या अकाउंटमध्ये कधी गेलेत, अकाउंटचे ऍक्सेस माझ्याकडे नाहीत, त्यामुळे ते मला बोलता येणार नाही. पण दिलेल्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी आता गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेले आहेत. ते बॅकडेटेड करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे का? प्रचंड मोठा गुन्हा आहे त्याला. म्हणूनच मी म्हटलं पोस्ट फॅक्टो करणं हा अतिशय चुकीचा पायंडा आहे. आणि जे अधिकारी ज्यांची त्याच्यावर सही आहे त्या सगळ्यांवर खरं तर कारवाई झाली पाहिजे. कारण बॅकडेटेड का केलं जातं? कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, तो लपवण्यासाठी बॅकडेटेड केलं जातं. तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती 16 मार्च आहे, पण त्याच्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत. हे आता माध्यमांनी दाखवावं. आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे. आणि कोणाची लूट आहे? तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते. 1000 कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं, धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं.